Good morning, all. Today, we will start our next question based on primary data collection. What is online interview and its advantages and disadvantages? त्याच्या आधीच्या लेक्चरला सुद्धा आपण प्रायमरी डेटा कलेक्शनच्याच काही मेथड्स ज्या आहेत त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितलेले आहेत. मग त्यामध्ये टेलिफोनिक इंटरव्ह्यू आपण कंप्लीट केलेला आहे. पर्सनल इंटरव्ह्यू काय आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आपण बघितलेले आहेत. सो आजच्या लेक्चरला आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू काय आहे किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यूचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आणि ऑब्झर्वेशन मेथड काय आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आणि ऑब्झर्वेशन मेथडच्या मेथड्स असे 3 क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो व्हॉट इज ऑनलाईन इंटरव्ह्यू? आता ऑनलाईन इंटरव्ह्यू वरूनच तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे इथे जो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे हा कसा असेल तर ऑनलाईन मोड असेल. म्हणजे जे सोशल मीडिया आहे त्या मीडियाच्या थ्रू आपण काय करणार आहोत तर ऑनलाईन इंटरव्ह्यू हे कंडक्ट करणार आहोत. सो ऑनलाईन इंटरव्ह्यू इज अ न्यू अँड इनोव्हेटिव्ह मेथड ऑफ कंडक्टिंग रिसर्च. ऑनलाईन इंटरव्ह्यू इज अ न्यू अँड इनोव्हेटिव्ह मेथड. ही कशी आहे की इनोव्हेटिव्ह मेथड आहे आणि तर रिसेंट मध्ये फार पॉप्युलर मेथड सुद्धा झालेली आहे. कंडक्टिंग रिसर्च विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर अँड इंटरनेट by email and video conferencing or online chat. म्हणजे ऑनलाईन चॅट द्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे किंवा इंटरनेट मेल द्वारे आपण काय करतो हा इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. इंट्रो लक्षात आला? फार असं काही नाहीये यामध्ये, फक्त जे काही मीडियाज आहेत हे मीडियाज यूज करून आपण काय करतोय तर ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करतो. अँड वी कलेक्ट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अवर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. आणि जे काही आपले रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण इथे हे मीडिया यूज करून कंडक्ट करू शकतो फ्रॉम एनी टाइम. ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन इंटरव्ह्यू. मग ऍडव्हान्टेजेस काय बघायला मिळू शकतात बघा. फर्स्ट आहे कॉस्ट सेव्हिंग. नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. माईक कोणाचा तरी ऑन आहे जरा बघा, चेक करा. काजल रुके. कॉस्ट सेव्हिंग, नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. आता ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कुठेही कंझ्युमर पर्यंत जायचं नाहीये किंवा रिस्पॉन्डंट पर्यंत न जाता तुम्ही हे मीडियाच यूज करून काय करू शकता ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करू शकता. दॅट इज वाय हिअर से नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. दॅट मीन्स सेव्ह कॉस्ट. इंटरव्ह्यू इज कंडक्टेड ऑन कॉम्प्युटर इन टर्मिनल. म्हणजे कॉम्प्युटरच्या द्वारे आपण काय करणार आहोत तिथे इंटरव्ह्यू हा कंडक्ट करणार आहोत. सेव्हिंग ऑन रेकॉर्ड मेंटेनन्स बिकॉज द डेटा इज ऑटोमॅटिकली रेकॉर्डेड इन कॉम्प्युटर. म्हणजे जसं आता आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की आपलं लेक्चर सुद्धा काय होतं ऑटोमॅटिकली रेकॉर्ड होतो. तसंच हा जो ऑनलाईन इंटरव्ह्यू आहे हा सुद्धा आपण काय करू शकतो ऑटोमॅटिकली रेकॉर्ड करू शकतो. सो दिस इज व्हेरी गुड ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन इंटरव्ह्यू. किंवा बाकीचे जे आपण सोर्स बघतो प्रायमरी डेटामध्ये तिथे कोणताही डाटा आपल्याला रेकॉर्ड नाही करता येते किंवा रेकॉर्ड करायचा झाला तर आपल्याला पर्पजफुली वेगवेगळे डिव्हाइस हे यूज करावे लागतात. पण ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये हिअर वी ऑटोमॅटिकली रेकॉर्ड अवर इम्पॉर्टंट डेटा. सेकंड पॉइंट, लोकेशन. It is possible to interview individuals and group who are scattered over a large geographical area. म्हणजे इथे तुम्हाला जॉग्राफिकल एरियाचं काही रिस्ट्रिक्शन आहे का की फक्त नाही मी दापोलीच्या एरियामधलेच ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करू शकते असं नाहीये. म्हणजे तुमच्याकडे जर प्रॉपर नेटवर्किंग असेल वी कॅन कंडक्ट एनी रिस्पॉन्सेस ओके इन एनीवेअर. म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुमचा रिस्पॉन्डंट जरी असेल तरी तिथल्या रिस्पॉन्डंटचा रिस्पॉन्स हिअर वी कॅन इझिली रेकॉर्डेड विथ द हेल्प ऑफ व्हेरियस सोशल मीडियाज. इज इट क्लिअर फर्स्ट ऑर टू? Yes. Yes. Okay. Point number 3. Equipment. Online interview needs computer and internet connection. It does not require any recording instrument. म्हणजे जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं इथे तुम्हाला पर्पजफुली कोणतं रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट परचेस करायची गरज नाहीये. तर ह्या
कम्प्युटर मध्येच किंवा जे आपण सॉफ्टवेअर यूज करणार आहोत, जे ऍप यूज करणार आहोत, त्यामध्ये ऑटोमॅटिकली काय असणार आहे तर रेकॉर्डिंग असते. सो ऑनलाईन इंटरव्ह्यू नीड कम्प्युटर अँड इंटरनेट कनेक्शन, पण हे फार महत्वाचं असतं इथे. पण ऍडव्हान्टेजेस मध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, इट डज नॉट रिक्वायर एनी रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट, म्हणजे तुम्हाला कोणत्याही बाकी एखाद्या रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटची गरज नसेल. देन फ्लेक्झिबल, online interview provide flexibility to the interviewers and participant. ऑनलाईन इंटरव्ह्यू आपण काय तर फ्लेक्झिबल आहे, म्हणजे ओके आपण काय करू शकतो, आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे ऑनलाईन इंटरव्ह्यू हे कंडक्ट करू शकतो. इट इज फ्री फ्रॉम टाइम, म्हणजे कोणत्याही टाइमला कंडक्ट करता येतो, त्यासाठी असं नाही की मला आत्ताच कंडक्ट करावा लागणार आहे. ओके, म्हणजे वी कॅन कंडक्ट एनी टाइम. देन एनी स्पेस, म्हणजे कोणत्याही ठिकाणी, असं नाहीये की फक्त मला ऑफिसमध्येच बसावं लागेल ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यासाठी, नाही, म्हणजे मी घरी बसून सुद्धा ऑनलाईन इंटरव्ह्यू हे कंडक्ट करू शकते. अँड कॉस्ट, म्हणजे ऍज पर युअर रिसोर्सेस, म्हणजे जितका तुमच्याकडे रिसोर्स अवेलेबल आहे, लाईक फायनान्स, लाईक मनी, म्हणजे काय करू शकता तुम्ही इथे कंडक्ट करू शकता. देन नेक्स्ट पॉइंट नंबर 5, it is possible to conduct live interview. तुम्ही काय करू शकता, लाईव्ह इंटरव्ह्यू इथे कंडक्ट करू शकता. काजल, तो कॅमेरा का ऑन केलाय? इट इज पॉसिबल टू कंडक्ट लाईव्ह इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्ही काय करू शकता, लाईव्ह इंटरव्ह्यू इथे कंडक्ट करू शकता. इज इट क्लिअर? Yes. यामध्ये हार्ड असं काही नाहीये, इट्स व्हेरी सिम्पल. पण आता काही यातले पॉइंट आपल्याला डिसएडव्हान्टेजेस मध्ये बघायला मिळतील, जे प्रॉपर इंटरनेट कनेक्शन असल्याशिवाय आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू हे नाही घेऊ शकत. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन इंटरव्ह्यू. फर्स्ट, its success depends upon the availability of technical support to both the concerned party. जे इंटरव्ह्यूवर किंवा इंटरव्ह्यूवी ह्या दोन्हीकडे टेक्निकल सपोर्ट असणं महत्वाचं आहे. लक्षात येतंय? तरच तुमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू हा प्रॉपर होऊ शकेल. सो जर प्रॉपर टेक्निकल सपोर्ट नसेल तर मात्र तुम्हाला याचे डिसएडव्हान्टेजेस हे बघायला मिळतील. पॉइंट नंबर 2, participation in an online interview require a higher level of motivation and incentives. Participation in an online interview require a higher level of motivation and incentive. म्हणजे मी आपली खूप रडत काहीतरी शिकवते तर तुम्ही पण तितकेच बोर व्हाल, है ना. तर मोटिवेशन हे कसं असणार आहे, हायर असणं महत्वाचं आहे. अदरवाईज तुमचा इंटरव्ह्यू काय होणार आहे तितका इफेक्टिव्ह होईल असं नाही सांगू शकत आपण. फॉर एक्झाम्पल, दिस इज बिकॉज द रिस्पॉन्डंट हॅज टू रेड द टेस्ट, थिंक, ओके, अँड दे रिप्लाय व्हेरी क्विकली. म्हणजे मी आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला थोडंसं ऑब्झर्वेशन करून सांगितलं, एम आय ऑडिएबल? Yes. Yes. म्हणजे मला नेहमी एक गोष्ट लक्षात येते की मी जेव्हा टीवायचा क्लास घेते तेव्हा तुमचे जे रिस्पॉन्स आहेत हे खूप क्विकली येतात, पण ऍज कम्पेअर टू एसवाय आणि एफवाय, एसवाय मध्ये मला तुम्ही आहात ना, ऐकताय ना, मग तुम्ही रिप्लाय का नाही देताय, असे काही गोष्टी काय कराव्या लागतात तर सारख्या त्या फेस कराव्या लागतात. ते कशामुळे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाहीये, तर तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो सुद्धा तितकाच क्विकली येणं महत्वाचं आहे. लक्षात येत नाही? नाहीतर मग तो तितका इफेक्टिव्ह नाही होऊ शकत. जितकं इफेक्टिव्ह तुमचं लेक्चर असेल तितकं जर समोरच्याचा रिस्पॉन्स नाही आला तर नाही होऊ शकत. पण आपल्याकडे पण काही ठराविक स्टुडंट काय करतात, रिस्पॉन्स देतात, बाकी सगळे काय असतात फक्त अटेंडन्स लावायचं काम करतात. नाही, लँग्वेज, the language used for communication on the computer, it's a specific, short, abbreviated and it's understood by regular users. म्हणजे जी तुम्ही लँग्वेज यूज करणार आहात ही कशी असली पाहिजे तर ती अंडरस्टूड असली पाहिजे. अदरवाईज तुम्हाला काय होऊ शकतात, त्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेजेस हा फेस करावा लागेल. पॉइंट नंबर 4, technical language. Both the interviewers and interviewee
should have the adequate technical expertise to conduct an online interview. म्हणजे ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यासाठी वी मस्ट द सम टेक्निकल लँग्वेज नॉलेज, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे काहीतरी नॉलेज असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता मी सांगितलं की आता आपल्याला काय झालं, आपण हॅबिच्युअल झालो ह्या म्हणजे हे ऑनलाईन लेक्चर वगैरे असेल किंवा प्रेझेंटी असेल व्हॉट एव्हर. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं बेसिक नॉलेज की हे ऍप काय आहे किंवा आपण लेक्चर कसे कंडक्ट करणार आहोत, अटेंडन्स कुठे द्यायचा, चार्ट कुठे करायचं. ओके, लक्षात येत आहे. सो या गोष्टी काय आहेत तर महत्वाच्या असतील. Technical language it is very difficult to verify the identity of the respondent. आता मला थोडस एक जस्ट काय म्हणतो आपण आयडेंटिटी थोडीशी मला पण आता काजलने काय केला होता तिचा व्हिडिओ ऑन केला पण मला मी जरा कन्फ्युजच झाले नक्कीच ही काजल रुकी आहे का की दुसरी कोणतरी स्टुडंट अटेंड करतील क्लास. एक 2 मिनिटासाठी मी कन्फ्युज झाले. तसंच इथे काय होऊ शकतं तर ज्यावेळी आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू कंडक्ट करतो ना हिअर बी डिफिकल्ट टू व्हेरीफाय द आयडेंटिटी ऑफ रिस्पॉन्डेंट, म्हणजे आन्सर करणारा समोरचा पर्सन तोच आहे का, तोच तितकंच इफेक्टिव्हली आन्सर करतोय का, किंवा इंटरव्ह्यू घेणारा पर्सन हा तोच आहे का. सो या गोष्टी आयडेंटिफाय करणं कसं आहे तर डिफिकल्ट आहे. लक्षात येते. सो ऑनलाईन इंटरव्ह्यू मुळे बरेच आपल्याला पॉझिटिव्ह पॉईंट सुद्धा बघायला मिळतात आणि काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा काय होत आहेत तर बघायला मिळू शकतात. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. 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 ओके, व्हेरी गुड. चला लयन ऑन आहे माईक. पुढचा क्वेश्चन स्टार्ट करूया आपण. Advantages and disadvantages of observation techniques in marketing research. Observation, this is one of the methods of primary data collection and it's very common method. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली कुठे ना कुठेतरी आपण काय करतो ऑब्झर्वेशन मेथड ही यूज करत असतो मार्केटिंग रिसर्च मध्ये. सो ऑब्झर्वेशन इज अ qualitative method of collecting and analyzing the information by observing the subject under the natural or retrieved environment. म्हणजे ऑब्झर्वेशन ही कशी आहे प्रायमरी डेटाची खूप ओल्ड मेथड आहे किंवा खूप कॉमन मेथड आहे असं सांगितलं जातं. इट इज अ क्वालिटेटिव्ह मेथड. क्वालिटेटिव्ह का म्हणतो कारण कंझ्युमरचं बिहेवियर काय आहे, कंझ्युमरचं मोटिवेशन काय आहे, कंझ्युमरचा ऍटिट्यूड काय आहे, कंझ्युमरची परचेसिंग पॉवर काय आहे, व्हॉट एव्हर. ओके, ह्या गोष्टी आपण काय करू शकतो तर ऑब्झर्व करू शकतो. ज्या गोष्टी क्वेश्चनायर मध्ये नाही देता येते. लक्षात येत आहे. ज्या गोष्टी जे क्वेश्चन आपण क्वेश्चनायर मध्ये नाही इन्क्लूड करू शकत बट हिअर वी कॅन इझिली ऑब्झर्व समथिंग अँड रेकॉर्ड द कस्टमर रिस्पॉन्स. लक्षात येत आहे. मग अशा काही गोष्टी आपण काय करतो इथे रेकॉर्ड करतो आणि डेटा आपला इझिली कलेक्ट करू शकतो. सो दिस इज ऑल्सो व्हेरी गुड मेथड फॉर कलेक्टिंग प्रायमरी डेटा. Observation play a crucial role in the marketing research as it observation the manner in which consumer behave in their natural environment. म्हणजे काही नॅचरल गोष्टी आपल्याला नॅचरल एन्व्हायरमेंट नॅचरल बिहेवियर काय म्हणतो आपण कॅप्चर करण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी ऑब्झर्वेशन इज व्हेरी गुड मेथड फॉर कलेक्टिंग प्रायमरी डेटा. This techniques is employed in the field of marketing research so as to analyze and improve the scale. म्हणजे यामुळे काय होणार आहे आपला मार्केटिंग डेटा here we can easily collect marketing data and analyze and improve the sales. Is it clear intro? Yes. 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 Okay. Yes. Advantages काय आहेत बघा ऑब्झर्वेशन मेथडचे. Due to discussed form of observation, behavior is naturally studies and data is not disturbed. म्हणजे इथे आपण जो डेटा ऑब्झर्व करणार आहोत, जो डेटा रेकॉर्ड करणार आहोत, फर्स्ट थिंग दिस इज रिलेटेड टू द बिहेवियर. म्हणजे कंझ्युमरचा बिहेवियर काय आहे
हा डेटा नॅचरली आपण इथे रेकॉर्ड करणार आहोत. आणि तो कुठेही मिस होऊ शकतो का नाही, मी ऑब्झर्व केलेल्या गोष्टी कुठेतरी माझ्या माइंडसेट आहे, बॅक ऑफ द माइंड मी कुठेतरी काय करू शकते, त्या गोष्टी रेकॉर्ड करून त्या गोष्टी अनालाइज किंवा तो डेटा मी अनालाइज करू शकते. आपली बऱ्याच वेळी काय क्वेश्चन मिस झाले किंवा मिसप्लेस झाले, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेतलेला डाटा मिस झाला, पण ऑब्झर्वेशनचं असं होतं का, नाही. तुमच्या हेही लक्षात असेल की खूप वर्षापूर्वी आपण काही मूवीज बघितलेल्या सुद्धा आपल्याला आता सुद्धा तितक्याच त्या रिकॉल होतात, कारण ऑब्झर्वेशन काय होतं तर एक तेवढं स्ट्रॉंग आहे आणि आपला डाटा इथे आपण इझिली काय करू शकतो, स्टोअर करू शकतो आपल्या माइंडमध्ये. Then the subject behave in the desired natural manner and do not get influenced by what the observer want to listen. म्हणजे आता इथे काय आहे तर वेल मॅनर आपण काय करतोय, नॅचरल मॅनर आपण हा डेटा कलेक्ट करतोय किंवा डेटा ऑब्झर्व करतोय. सो डू नॉट गेट इन्फ्लुएन्स बाय व्हॉट द ऑब्झर्वर वॉन्ट टू लिसन. जितका डेटा आपल्याला हवा आहे, आपण काय करतो, ज्या गोष्टी ऐकतो, ज्या हवेत त्याच गोष्टी आपण इथे रेकॉर्ड करतो. सो ऑब्झर्वेशन टेक्निक्स आर कॉस्ट इफेक्टिव्ह अँड प्रोड्यूस व्हॅलिड रिझल्ट. म्हणजे असं नाही की अरे मी काहीतरी वेगळंच ऐकले आणि त्याचा रिझल्ट काहीतरी वेगळाच होतो, नाही. तर याचा जो रिझल्ट आहे इट्स ऑलवेज व्हॅलिड. आणि मेथड कशी असणार आहे तर ही कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड असेल ऍज कम्पेअर टू अदर मेथड्स ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन. म्हणजे क्वेश्चन आयर सुद्धा कशी आहे, कॉस्टली आहे. इंटरव्ह्यू ऑल्सो कॉस्टली मेथड, but observation is cost saving method. People are observed and their willingness to participate is not taken into account in case of focus group discussion or personal interview. म्हणजे हा सुद्धा तुम्हाला ऍडव्हान्टेजेस काय होतो तर ऑब्झर्वेशन मेथड मध्ये बघायला मिळेल. पीपल आर ऑब्झर्व अँड देअर विलिंगनेस टू पार्टिसिपेट इज नॉट टेकन इन टू अकाउंट. म्हणजे तुमचं विलिंगनेस काय असणार आहे, असणारच आहे. ऑब्झर्वेशन करताय म्हणजे समोरचा रिस्पॉन्डंट काय त्याचं बिहेवियर आहे किंवा आपण ऑब्झर्वेशन करून काय करू शकतो, इथे फोकस करून डेटा हा कलेक्ट करू शकतो. पण काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळू शकतात. फर्स्ट आहे टाइम कन्झ्युमिंग. जसं क्वेश्चन आयर मेथड मध्ये आपण मेलद्वारे क्वेश्चन सेंड केले किंवा सोशल मीडियाद्वारे क्वेश्चन आयर सेंड केली, वी कॅन इझिली कलेक्ट डेटा. पण ऑब्झर्वेशन साठी तुम्हाला ऍक्च्युअल त्या रिस्पॉन्डंट जवळ जाणं महत्वाचं असतं किंवा तो रिस्पॉन्डंट दिसेल तुम्हाला, इतक्या अंतरावरती जाऊन सुद्धा तो रिस्पॉन्स काय करू शकतो, तुम्ही रेकॉर्ड करू शकता. That is why here called the time consuming and may involve large amount of inactivity. म्हणजे इथे काय होणार आहे, लार्ज अमाउंट ऑफ इनऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि ही मेथड कशी असणार आहे तर टाइम कन्झ्युमिंग असेल. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन मे लॅक डेप्थ अँड क्वालिटेटिव्ह रिचनेस. म्हणजे ऑब्झर्वेशन खूप आपण आता ऑब्झर्वेशनला पण काही लिमिटेशन आहेत ना. एखादी थिंग, एखादी सिच्युएशन, एखादी काय म्हणतो आपण तर ती कंडिशन आहे, किती वेळा ऑब्झर्व करणार आहोत त्याला काहीतरी लिमिटेशन आहे. इन डेप्थ जाऊन करू शकतो का, नाही. सो ऍक्च्युअली जो क्वालिटेटिव्ह डेटा आहे हिअर वी कांट रीच, आपण तिथेपर्यंत रीच होऊ शकतो असं नाही. दॅट्स वाय दिस इज डिसएडव्हान्टेजेस. इफ द इथिक्स are not handled well, legal action can be taken. It's very important thing. जर तुम्ही काही कस्टमर एखादी वस्तू परचेस करतायत आणि तिथे डिरेक्टली जाऊन तुम्ही ऑब्झर्वेशन करायला लागलात आणि खूप असे काही ऑब्झर्वेशन करण्यासाठी आय कॉन्टॅक्ट इन द सेन्स की आपण त्या रिस्पॉन्डंट कडे बघणं महत्वाचं आहे. आणि असेच तुम्ही जर बघत उभे राहिलात तर नक्कीच काय होऊ शकतात, असे काही ऑब्झर्वेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. So if the ethics are not handled well, म्हणजे तुम्ही जर तुमचे इथिक्स प्रॉपर नाही फॉलो केले, we can face some problem. लक्षात येते. सो जेवढे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याच्या कितीतरी पटीने त्याचे डिसएडव्हान्टेजेस हे आपल्याला बघायला मिळू शकतात. इज इट क्लिअर? Yes. Yes, एक्झाम्पल ma'am. दिलेले, मग रिटेल मार्केटर यूज दिस पेन, दे रेकॉर्ड परचेसिंग बिहेवियर थ्रू बारकोड ट्रान्झॅक्शन. पण मेथड्स कोणते आहेत बघा.
methods of observation depends on situation or depends on our research problem. Here researcher use such a types of methods. So first, discuss and non-discussed observation. Subject in the form, subject do not know what he or she being observed. Advantages is that one can observe the natural behavior of the subject. It is to conduct it in the public so as to record the public behavior. म्हणजे ह्या डिस्कस्ड अंडर आपण काय करू शकतो, पब्लिक रेकॉर्ड हे पब्लिक बिहेवियर हे रेकॉर्ड करू शकतो. एक मिनिट, अजून स्टुडंट ऍड होत आहेत. The latter is done when the subject know about the process of observation. This is ethical. This is ethical, but the result can be skewed. म्हणजे आता इथे काय सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळी तुमचा सब्जेक्ट काय आहे हा जर तुम्हाला माहित क्लिअर असणं महत्वाचं आहे. जर क्लिअर नसेल तर काय होऊ शकतो, ओल्ड मेथडने तुम्ही काय करू शकता, ऑब्झर्वेशन इथे केलं जाऊ शकतं. So follow up the subject can be done later in case of observation study is to be analyzed for the further details in the case of non-discussed observation. म्हणजे बऱ्याच वेळी काय एखादी सिच्युएशन काय आहे त्याच्यावरती रिॲक्शन देण्याची कसे देऊ शकतात रिस्पॉन्डंट, हा आपल्या सब्जेक्ट वरती काय असणार आहे तर डिपेंडेबल असू शकतो. मग आपण काय करणार आहोत, यातली डिस्कस किंवा नॉन डिस्कस मेथड यूज करणार आहोत. देन ह्युमन अँड मेकॅनिकल ऑब्झर्वेशन. सो त्या वर्ड वरूनच लक्षात येईल, ह्युमन म्हणजे जे ऑब्झर्वेशन ह्युमन करेल, मेकॅनिकल म्हणजे जे ऑब्झर्वेशन मशीन द्वारे किंवा काही टूल्स द्वारे यूज केलं जातं. दिस इज कॉल्ड द मेकॅनिकल ऑब्झर्वेशन. So human is employed to record the observation in the form case where a mechanical device. म्हणजे काही जे ऑब्झर्वेशन आहे हियर रेकॉर्ड टू ह्युमन काय करेल ते रेकॉर्ड करेल, आणि काही ऑब्झर्वेशन आहेत हे मेकॅनिकल डिव्हाइसच्या द्वारे काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. त्याला मेकॅनिकल ऑब्झर्वेशन असं म्हटलं जातं. मग इथे पुढे सांगितलेलं आहे लाईक कॅमेरा युज्ड इन द लॅटर केस. Mechanical method is more accurate and the record can be viewed later for the further detailed study. आणि जे काही मेकॅनिकल ऑब्झर्वेशन आहे हे थोडंसं ऑथेंटिक आहे किंवा रिलायबल आहे असं म्हटलं जातं, कारण त्याचा डेटा हा कसा व्हॅलिड मानला जातो ऍज कम्पेअर टू द ह्युमन ऑब्झर्वेशन पेक्षा. Then direct and indirect observation. The form includes direct observation of the event. Indirect observation is done by recording the after effect, leftover impact of the event. म्हणजे डायरेक्ट म्हणजे आता लक्षात येईल, म्हणजे आपण काय करतोय ते एखादी सिच्युएशन काय आहे किंवा काय म्हणतो त्याला आपण, सिच्युएशन नाही, एखादा इव्हेंट चालू आहे त्यावेळी आपण ऑब्झर्वेशन करतो. दॅट मीन्स द डायरेक्ट ऑब्झर्वेशन. इनडायरेक्ट म्हणजे काय, तर तो इव्हेंट काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे, तो टास्क जेव्हा कम्प्लीट होतो त्याच्यानंतर जे ऑब्झर्वेशन केलं जातं, दिस इज कॉल्ड द इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन. मग आता इथे एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. इफ वन वेअर टू ऑब्झर्व द टी कन्झम्पशन फ्रॉम द बँक कॅफेटेरिया, then the direct observation is counting the number of cup of tea being purchased for the consumption. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बँक कॅफेटेरिया मधले काय करायचं आहे तर टी कंझ्युम करणारे पर्सन काउंट करायचे आहे. तर तुम्ही काय कराल, किती पर्सन ते काय करताय, टी परचेस करताय हे बघाल. दॅट मीन्स द डायरेक्ट ऑब्झर्वेशन. लक्षात येत आहे. आणि इनडायरेक्ट मध्ये काय असणार आहे, मग indirect method of observation would be counting the number of tea cup in the dustbin. आणि आता इनडायरेक्ट म्हणजे तिथले सगळे चहा पिऊन गेलेले आहेत एम्प्लॉईज, आणि त्याच्यानंतर जे तुम्ही ऑब्झर्वेशन करताय म्हणजे डस्टबिन मध्ये किती कप आहेत हे जेव्हा तुम्ही काउंट करताय, दिस इज कॉल्ड द इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन. लक्षात आलं, डायरेक्ट इनडायरेक्ट. Yes. Oh. ओके. स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन. आता स्ट्रक्चर्ड वरून लक्षात येईल इथे आपण काही थिंग काही स्ट्रक्चर फॉलो करतो. अनस्ट्रक्चर मध्ये असं काही नाही, आपण सगळ्या गोष्टी तिथे ऑब्झर्वेशन मध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. सो द स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन आर डन फॉर द डिस्टिंक्ट कॅटेगरीज और स्पेसिफिक रिझन. तर स्पेसिफिक रिझन मध्येच ते ऑब्झर्वेशन केलं जातं, काही कॅटेगरीज मध्ये ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केलं जातं. दिस इज कॉल्ड द स्ट्रक्चर. वेदर
The unstructured form of observation is conducted for unspecified categories or collecting every event that occur. ओके, म्हणजे त्याच्यानंतर त्याला काही स्ट्रक्चर नाहीये, म्हणजे कोणतीही कॅटेगरी नाहीये, अनस्पेसिफाईड आहे. दिस इज कॉल्ड द अनस्ट्रक्चर्ड. Then last point, natural and contrived setting observation. In case the naturally set environment, observation is done under the natural or real life environment. म्हणजे ज्या गोष्टी नॅचरल आहेत. फॉर एक्झाम्पल आता दोन काय गर्ल्स वस्तू परचेस करायला गेलेले आहेत आणि दोन बॉईज वस्तू परचेस करायला गेलेले आहेत. आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की बॉयजचं बिहेवियर कसं असतं आणि गर्लचं बिहेवियर कसं आहे. ते आपण नॅचरली काय करतोय ते ऑब्झर्व करतो. दिस इज कॉल्ड द नॅचरल ऑब्झर्वेशन. लक्षात येते, म्हणजे बार्गेनिंग जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, सिम्पल. द रिझल्ट आर बेस्ट, म्हणजे नॅचरल ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला रिझल्ट हे ऍक्च्युअल मिळतात. बट इन द केस ऑफ कंट्राइव्ड सेटिंग ऑब्झर्वेशन, द सब्जेक्ट आर ऑब्झर्व अंडर द कंट्राइव्ड सेटिंग, म्हणजे ओल्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. द रिझल्ट माइट बी फास्टर बट द आन्सर मे अगेन्स्ट बी स्केव्ड, म्हणजे प्रॉपर येईल असं सांगता येत नाहीये कंट्राइव्ड मध्ये, कारण ओल्ड मेथडने तुम्ही जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त काय करताय, ऑब्झर्व करताय. लक्षात येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप ओल्ड बुक तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा जुने पुराणे काहीतरी टूल्स दाखवलेले आहेत, ते ऑब्झर्व करताय तुम्ही आणि रिझल्ट मेन्शन करताय. म्हणजे त्याच्यावरून तुमचं थिंकिंग वेगळं असणार आहे, त्याच्यावरून तुम्ही ओपिनियन देताय आणि मग रिझल्ट मेन्शन करताय. सो तो जो काही डेटा आहे किंवा जो रिझल्ट आहे हा कसा असेल, स्केव्ड असू शकतो. लक्षात येत आहे? इज इट क्लिअर? Yes. Okay.